नमस्कार, मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पाहूयात आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष कपाटे यांची गळफास घेऊन आत्महत्या. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संतोष कपाटे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या ठिकाणी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संतोष कपाटे हे युवकांमध्ये सक्रिय व आक्रमक भूमिका घेणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमुळे हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणाचा निष्पक्ष व पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी स्थानिक स्तरावर होत आहे. नांदेड शहरातील गोकुळनगर परिसरात झालेल्या वादातून चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 जणांद्वारे रमेश यादव यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जखमी तात्काळ रुग्णालयात दाखल करून त्यावर उपचार सुरू आहेत. शिवाजीनगर पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध घेणे अद्यापही सुरू आहे. दोनों ने चाकू दिया, संतोष चौधरी उन्होंने डायरेक्ट मेरे पेट में चाकू मारे और बाहर ले जाके फेंक दिए थे. इतनी तकलीफ में जरूर गरीब आदमी हूँ, करके खाने वाला हूँ. खुद के घर पे मेरे को आने नहीं दे रहे. वहाँ आया तो बोले तेरा घर नहीं है, कुछ भी नहीं है यहाँ पे, तू तेरा चल जा, कहाँ जाना है चल जाए, हमारा है. कौनती भी पुलिस स्टेशन में जा, क्या करना है कर, कोई पुलिस वाला आता नहीं, कोई पुलिस वाला कंप्लेन लेता नहीं हमारी. और हमारी कंप्लेन खाली फ़ोन पे छोटी बोल के उन्हें धमकी दिया हमको. कहा जाता जा बोलिए. इसके हिसाब से इतनी विनती है कि गरीब का कुछ भला करो. तो प्रॉपर्टी का था, इससे पहले भी केस डाले उन्होंने, बहुत केस डाले, पैसा लगा लगा के थक गया मैं. अभी मेरे से नहीं हो रहा, उससे अच्छा आत्महत्या कर लेती हूँ. तो मेरे से अभी जीना नहीं मालूम, मेरे को तो बहुत तकलीफ दे दी है मेरे को अभी. और अभी भी मेरे को बोल रहे मार डाल तो बोल के धमकी दे रहे. गया था सर, वहाँ भी गया था रात को पुलिस स्टेशन में भी. वहाँ पहले बोले हॉस्पिटल का करके लो, फिर बाद में पुलिस स्टेशन आओ, कंप्लेन ले लेंगे बोल के बोले. गाडेगाव येथील सांदीपानी इंग्लिश स्कूल येथे जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात. सदरील अपघात रस्त्यावरच बांधण्यात आलेले गुरेढोरे बांधल्याने सदरील स्कूल व्हॅन बांधलेल्या गुरांना धडकली, त्यामुळे हा अपघात घडला आहे. सदरील अपघातामध्ये कसल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नसून विद्यार्थी सुखरूप आहेत. रस्त्यावरचे गुरेढोरे बांधणाऱ्या शेतकऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या तरी नागरिकांकडून होताना दिसत आहे. तामसा येथे खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे, तरी या गुटखा माफियांवर कोणतेही अधिकारी लक्ष देत नाहीत. सध्या राज्यात गुटखा बंदी चालू असतानाही मोठ्या प्रमाणात गुटख्याचे उत्पादन आणि गुटख्याची विक्री होते. कोणत्याही चौकामध्ये सराईसपणे गुटखा विक्री केली जाते, यावर प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नाही. सदरील गुटखा विक्री हीच प्रशासनाच्या संगनमताने होत आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो. तसे याकडे कधीच लक्ष देणार नाहीत का, असाही प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा संपुष्टात येणार असल्याचे संकेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. विधान परिषदेत कलम 260 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहमतीने 30 जून पूर्वी कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. यासाठी प्रवीण दरेकर यांच्याशी अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचेही कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितले. अजितदादांचे विमान अपघाताभोवती संशयाचं धुकं, दबाव वाढताच VSR कंपनीचा मालक चौकशीसाठी CIDच्या कार्यालयात दाखल. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूबाबत VSR कंपनी आणि नागरी उड्डाण संचालनालय काहीतरी माहिती दडवत असल्याचा आरोप केला होता. अजित पवार गटातील अनेक आमदारांनीही रोहित पवारांच्या भूमिकेची पाठराखण केली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचा राज्य सरकारवरील दबाव वाढला होता. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अपघाताचा तपास असलेल्या CBIने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या CID पथकाने आता
VSR कंपनीचा मालक RK सिंग याला चौकशीसाठी बोलावले होते. संत तुकाराम महाराज यांचा 378वा वीज सोहळा इंद्रायणी नदीच्या तीरावर मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात आणि परंपरेनुसार साजरा झाला. टाळ मृदंगाचा गजर आणि तुकाराम तुकाराम या अखंड नामघोषात अवघी देहूनगरी दुमदुमली होती. वैकुंठ गमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी 12:30 वाजता भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक या सोहळ्यात उपस्थित होते. रामदास आठवले, विनोद तावडे, शरद पवार यांनी राज्यसभेसाठी दाखल केले अर्ज. महाराष्ट्रातून 7 उमेदवार रिंगणात. महाराष्ट्रातून होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी गुरुवारी दक्षिण मुंबईतील विमान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. सत्ताधारी महायुती आघाडीचे 6 आणि विरोधी महाविकास आघाडीचे 1 असे एकूण 7 उमेदवारांनी अंतिम दिवशी अर्ज सादर केले. यासोबतच अशा तुमच्या भागातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या ताज्या घडामोडी पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पडेल. धन्यवाद.